एक असा पुतळा आहे ज्याला लोक रोज ठोसे, लाथा आणि चापट्या मारतात. कधी कधी तर अगदी थुंकतात सुद्धा. हे नेमकं काय प्रकरण आहे, कुठे आणि कोणाचा आहे हा पुतळा, सांगते. हा पुतळा आहे चीन इथे. किन हुई नावाच्या एका चान्सलरचा आणि त्याच्या बायकोचा. 12व्या शतकात हा किन हुई सोंग राजवंशाचा चान्सलर होता आणि त्यानं त्या काळी सोंग आणि जिन या दोन राजवंशांमध्ये शांतता प्रस्थापित करण्यात अत्यंत महत्त्वाची भूमिका निभावली होती. तरी सुद्धा लोक त्याचा आजही सगळ्यात जास्त तिरस्कार करतात. पण असं का? तर चान्सलर किन हुई यानं त्या काळात सेनापती यू फाय यांच्यावर खोटा देशद्रोहाचा आरोप ठेवला. त्यात त्यांना फाशी दिली आणि तिथूनच सगळा गेम पालटला. कारण तिथल्या लोकांसाठी यू फाय हे एक देशभक्त होते. त्यांनी दिलेल्या या शिक्षेमुळे लोकांना चान्सलरच देशाशी विश्वासघात करतोय असं वाटायला लागलं. मग त्याच्या आणि त्याच्या बायकोच्या गुडघे टेकलेल्या पुतळ्यांना लोकांनी यू फाय यांच्या समाधीसमोरच ठेवून दिलं आणि तेव्हापासून रोज कोणी ना कोणी जातं आणि चीनमधल्या हांगझोऊ शहरातल्या या पुतळ्याला एक ठोसा, एक लाथ, एक चापट मारून येतं. कधी कधी तर लोक याला एवढं जोरात मारतात की हा पुतळा आजवर 11 वेळा तुटला आहे. सध्याचा पुतळा 1979 पुन्हा बसवला गेला होता. पण लोकांचा राग अजूनही तसाच उफाळून येतो आणि म्हणूनच हा पुतळा चीनमधला सगळ्यात जास्त मार खाणारा पुतळा म्हणून ओळखला जातो. तिथल्या लोकांच्या या पुतळ्याला मारण्याच्या प्रतिक्रियेविषयी तुम्हाला काय वाटतं, कमेंट करून नक्की सांगा आणि लगावपत्तीला फॉलो करा.